ठीक आहे. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थितपणे जे काही मालिकेचे प्रकार आहेत ते व्यवस्थित पाहिले होते. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 3 शब्द महत्वाचे आहेत. साध्या किंवा वैयक्तिक पदमालेमध्ये साध्या पदमालेलाच आपण वैयक्तिक पदमाला असंही म्हणत असतो. वैयक्तिक पदमालेमध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं, जी काही आकडेवारी आहे ती उतरत्या किंवा चढत्या क्रमाने जशी आहे तशी मांडणे. त्यामध्ये कसलाही बदल तुम्ही त्यामध्ये करायचा नाहीये. तर आकडेवारी साध्या पद्धतीने मांडणे, या वाक्यातच काय साध्या पद्धतीने मांडले, त्यालाच आपण वैयक्तिक पदमाला असं म्हणत असतो. दुसरा जो प्रकार आहे तो पण तेवढाच महत्वाचा प्रकार आहे खंडित पदमाला. खंडित पदमालामध्ये काय, तुम्हाला जी काही आकडेवारी ती उतरते किंवा पवन तुम्हाला बोलायचं आहे काही, कोणाला काही नाही समजलेलं असेल पाठीमागच्या लेक्चर मधलं, तुम्ही थोडस विचारू शकता, जेणेकरून तेच आपण रिपीट करू. हे जे काही आपण मागचं सांगत असतो याचा मुख्य उद्देश हा असतो की तुम्हाला जो काही हे चॅप्टर आहे त्याची थोडीफार मागं काय झालंय त्याची एक कल्पना यावी आणि त्याची उजळणी व्हावी. तर अशा प्रकारे पदमालेचे किंवा मालिकेचे प्रकार मधलं आपलं दुसरं खंडित पदमाला. तर खंडित पदमालेमध्ये तुम्हाला फक्त एकच शब्द तुम्हाला लक्षात ठेवा असं सांगितलं होतं, वारावर्तेसह येणाऱ्या आकडेवारी. म्हणजे काय, एखादा आपण काल विद्यार्थ्याचं उदाहरण घेतलं होतं त्याच्या मार्कचं, जर किती विद्यार्थ्यांना सेम मार्क पडलेत, पुन्हा पुन्हा येणारी संख्या म्हणजे वारावार्ता असते, आणि वारावार्तेसह येणारी आकडेवारी आणि त्या दृष्टीने तुम्ही जी मांडणी केली तिला आपण खंडित पदमाला असं म्हटलं होतं. आणि सगळ्यात शेवटचा जो सतत पदमाला आहे त्याचा त्या प्रकारामध्ये वर्गांतरासह वर्गांतर कसं असतं काय, आपण कालच्या लेक्चर मध्ये त्याची चर्चा केली होती. हा तुमचा सिलेबस आहे, तुमच्याकडे आहेच आता हा सिलेबस, आणि त्यामध्ये केंद्रीय पद्धती वगैरे आपण कालच्या लेक्चर मध्ये अभ्यासलं होतं. माहितीचे प्रकार पण काल आपण अभ्यासले होते. आणि आपली जी सुरुवात होती ही जे काही आपल्याला केंद्रीय प्रवृत्तीच्या मापनामध्ये अर्थमॅटिक मीन, गणितीय माध्य किंवा मध्ये दोन्ही पण शब्द वापरलेले आहेत. गणितीय मध्ये, मध्यमान आणि बहुलक या 3 गोष्टी पाहायच्यात. त्यामध्ये आपण गणितीय मध्ये पाहण्यास सुरुवात केली होती. त्याचे 2 प्रकार असतात, साधे गणितीय मध्ये आणि भारांकित गणितीय मध्ये. तर त्याच्या काढण्याच्या 2 पद्धती आहेत बघा. एक साधी सरळ पद्धत आहे, प्रत्यक्ष पद्धत आहे, आणि दुसरी आहे तिला संक्षिप्त पद्धत असं म्हटलं जातं, शॉर्टकट मेथड इंग्लिशमध्ये त्याला शॉर्टकट मेथड, त्याला मग आपण लघु पद्धती असंही म्हणू शकतो. 2 प्रकारे आपण मीन काढत असतो. मीन, मोड, मेडियन या तिन्हीसाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर मीन काढण्यासाठी 2 पद्धती सगळीकडे आपल्याला दिसत असतात. तर आपण साध्या पद्धतीनं किंवा साध्या म्हणजे सरळ पद्धतीनं, म्हणजे डायरेक्ट प्रत्यक्ष पद्धतीनं कसा काढायचा मीन, हे काल आपण थोडं चर्चा केली होती. या स्लाइड पर्यंत आपण 23वी जी स्लाइड आहे आपली या ठिकाणी तुम्हाला 23वी स्लाइड वरती आपण पाहिलं होतं की मीन कसा काढायचा. तर मीन याच्या काही स्टेप आहेत. तर या काही समजा तुम्हाला समजलं आहे आणि हे सोपं आहे, त्याच्या स्टेप काही लिहून घ्यायचे असतील तर नक्कीच घेऊ शकता, किंवा मी तुम्हाला स्लाइड पाठवतच असतो. ह्या स्लाइडची पूर्ण कॉपी तुम्हाला पाठवतो. सौरभ, आपले काही मुलं आणखी जॉईन होतील का? काही सांगता येत नाही, लेक्चर तर संपलंय. बरं. किंवा मग बऱ्याचशा मुलांपर्यंत मेसेज गेला नाही का आपला? काल खूप चांगले मुलं होते आपले. हो सर. ठीक आहे. काय लिंक, मला वाटतं लिंक आदल्या दिवशी पाठवली तर मुलं जास्त जॉईन होतात, असं काहीतरी आहे वाटतं, कारण मुलांनी बघितली नाही लिंक, असं काही झालं असेल. ठीक आहे, आज आपण बोला. काल मराठीच्या ग्रुपवर पण टाकली होती मी लिंक. हा, मराठीच्या ग्रुपवर पण टाकली होती का? हो. पण ते आपलेच मुलं जॉईन झाले ना, का मराठीचे झाले होते? सर आता बऱ्याचशा मुलांचं कंपल्सरी मराठी आहे ना, आणि जे की आपल्या ग्रुपमध्ये ऍड नाही आहेत काही जण. मग त्यांना ऍड व्हा म्हणा. मी तुम्हाला लिंक, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला तिथे टाकली होती, तिकडे करा, त्यांना म्हणा इकडे ग्रुपमध्ये ऍड व्हा आपले कोणाला. हा, नाहीतर काय करायचं, जर आपले मुलं तिकडे असतील काही तर तिकडे कॉपी करून टाकायचं आपली लिंक, काही प्रॉब्लेम नाही.
चालेल. तर आपलं मीन कसं काढायचं स्वरूप तुम्हाला समजलेलं आहे ना साध्या पद्धतीमध्ये? ठीक आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत. जी पुढची जी स्लाइड आहे ती आहे जी काही आपण पहिल्या साध्या आकडेवारीच्या गणितीमध्ये आपण कसा काढायचा साध्या आकडेवारीच्या नुसार ते पाहिलं होतं. आता पुढचं जे आहे वारंवारतेसह जी काही आकडेवारी येते तिला आपण खंडित पद्मालेच्या साह्यानं आपण एखादं उदाहरण इथे पाहणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला मीन कसं काढायचा आहे. आपण सगळ्या ज्या पद्धती पाहतोय त्या डायरेक्ट मेथड प्रत्यक्ष पद्धतीच्याच पाहतो. मीन प्रत्यक्ष पद्धतीमध्ये कसं काढायचं त्या तिन्ही प्रकारामध्ये तुम्हाला हे जमल्यानंतर आपण जी दुसरी पद्धत आहे शॉर्टकट मेथड तिला लघु पद्धत असंही म्हटलं जातं मराठीमध्ये. तर त्या शॉर्टकट पद्धतीमध्ये मग कसं काढायचं हे नंतर आपण शिकूया. अगोदर आपण सरळ पद्धतीमध्ये काढायला होऊया. तर बघा तर या ठिकाणी खंडित पद्मालेच्या सहाय्याने गणितीमध्ये कसं काढायचं हे हेडिंग तुम्ही लक्षात ठेवा. इथे जरी वारंवारता पद्धतीत गणितीमध्ये काढणे हे जरी हेडिंग असलं तरी वारंवारता पद्धतीत किंवा खंडित पद्मालेत प्रत्येक चलाची घटकाची किंमत दिलेली असते. या चलाच्या किमतीला वारंवारता असे म्हणतात. या पद्धतीत प्रत्येक चलाच्या किमतीला त्याच्या वारंवारतेने गुणले जाते. प्रत्येक चलाच्या त्याच्या वारंवारतेने गुणून येणारी जी किंमत असते त्याची बेरीज करून त्या बेरीजला एकूण वारंवारतेने गुणून. ठीक हे तुम्हाला थेरॉटिकल असं सांगितल्याने समजणारच नाही. हे बघा तर आपण जो फॉर्म्युला वापरला होता या ठिकाणी सिग्मा, याला सिग्मा किंवा समेशन म्हणायचं बरं का. हे जे चिन्ह आहे तुम्हाला सगळ्यांना समजलं पाहिजे की समेशन एक्स किंवा सिग्मा एक्स असं तुम्ही म्हणू शकता. त्याची एक स्लाइड मी खाली घेतलेली की त्या चिन्हांना काय म्हणायचं बघा. या ठिकाणी गणितीय मध्ये ए किंवा एक्स बार म्हणजे एक्स वरती असं बार म्हणजे चिन्ह दिलेलं असतं. एक्स बार असं वाचायचं किंवा आणि सिग्मा जे सिग्मा चिन्ह आहे त्याला सिग्मा किंवा समेशन असं वाचायचं. हा तर मग अशा प्रकारे आणि एन इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट असतील, नंबर ऑफ जे काय आहे अवलोकनाची एकूण संख्या, नंबर ऑफ म्हणजे एकूण संख्या घटकाची एकूण संख्या. हे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक फॉर्म्युल्याचं वाचन करायचं आहे. हा तर हे पहा या ठिकाणी सिग्मा एफ एक्स डिवायडेड बाय एन या ठिकाणी फॉर्म्युला सगळा सेमच आहे. वरच्या पद्धतीमध्ये जो काही फॉर्म्युला आपण वापरलाय तोच इथं फॉर्म्युला वापरायचा आहे. फक्त या ठिकाणी एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी हे जास्त आल्यामुळं तुम्हाला काय करावं लागेल ती वरचीच पद्धत वापरायची. आता ही आकडेवारी या ठिकाणी आहे. या आकडेवारीला अगोदर तुम्हाला टेबलमध्ये सारणीमध्ये मांडून घ्या जेणेकरून काय होईल तुम्हाला ते काढायला सोपं जाईल. तर ह्या पायऱ्या काही आहेत बघा. प्रत्येक चलाची एक्स संख्येस त्याच्या वारंवारतेने गुणावर त्याची बेरीज करा. काय करायचं जे काही संख्या दिलेली आहे आपण खंडित पद्मालेमध्ये उदाहरण घेतलं होतं विद्यार्थ्यांच्या टेस्टचे मार्क. तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्याची बेरीज सॉरी त्याचा गुणाकार करावा लागेल. तर कसा केलेला आहे हे पण आपण पाहू. ह्या फक्त स्टेप तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येक चलाच्या एक्स संख्येस त्याच्या वारंवारतेने गुणा व त्याची बेरीज करा. काय करायचं अगोदर गुणाकार करायचा आहे. हे पहा खालची एक स्लाइड मध्ये आपण त्या पद्धतीनं पायऱ्यानुसार केलेलं आहे. हे पहा अगोदर असं मांडणी तुम्हाला करावी लागेल टेबलच्या साह्यानं. या ठिकाणी तुम्ही इथं मार्क्स पण घेऊ शकता आणि इथं विद्यार्थ्याची संख्या घेऊ शकता. या उदाहरणामध्ये वेतन दिलेलं आहे आणि कामगार दिलेले आहेत. 2 कामगार आहेत त्यांचं वेतन 50 आहे. 3 कामगार आहेत त्यांचं 70 आहे. 4 कामगार आहेत 80 आहेत. अशा प्रकारे मग इथं तुम्ही हे पण टाकू शकता 2 विद्यार्थ्याला 50 मार्क पडले, 3 विद्यार्थ्याला 70 मार्क पडतात. असं तुम्ही काल्पनिक कोणतंही उदाहरण घेऊ शकता. आपल्याला फक्त काय आकडेवारी इथे काढताना मीन काढताना फक्त आकडेवारीकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही वरती काही घ्या ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला पहिली स्टेप काय करायची अशी मांडणी करून घ्यायची टेबलच्या साह्यानं. दुसरी जी पायरी आहे त्यामध्ये तुम्हाला या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे कुणाचा एक्स कशाला म्हटलेला आहे आपण
मार्क्सला, स्टुडंटच्या मार्क्सला, इथे वेतनाला आपण एक्स म्हटलेलं आहे, तसं स्टुडंटच्या मार्क्सला आणि स्टुडंट संख्या, जे काही विद्यार्थी संख्या आहे त्याला आपण एफ एफ म्हणत असतो. एफ म्हणजे वारंवार स्टुडंट संख्या येत असते, फ्रिक्वेन्सी वारंवारता त्याला आपण म्हणत असतो. ज्यांचे कामगार पुन्हा पुन्हा आलेले, 2 कामगार आलेत, त्यामुळे ह्या दोन्हीचा अगोदर तुम्हाला गुणाकार करावा लागेल. या ठिकाणी पहा 50 इंटू 2 म्हणजे 100, 70 इंटू 3 7 त्रिक 21, 210. बघा बरोबर इथे गुणाकार केलेला आहे. आणि एन एन म्हणजे अवलोकनाची किंवा घटकाची संख्या. तर आपण कामगाराची संख्या एन म्हणजे, आता काही ठिकाणी एनच्या ऐवजी सिग्मा एफ पण दिलेला असेल, अर्थ एकच होतो. एन म्हणजे काय, तर कामगाराची संख्या वार, आणि सिग्मा एफ म्हणजे काय, तर कामगाराची एकूण संख्या. दोन्हीचा अर्थ एकच होतो. काही ठिकाणी असं दिलेलं असतं सिग्मा एफ, काही ठिकाणी एन इज इक्वल टू किती. बघा हे सगळ्यांची बेरीज करा. तुम्हाला याची पण नंबर ऑफ किती कामगार कामासाठी वापरलेले आहेत त्याची बेरीज तुम्हाला करायची आहे. तर 30 16 येते, आणि यांची पण बेरीज करायची आहे. जे काही तुम्ही गुणाकार केलेला आहे एफ आणि एक्स यांची पण तुम्हाला बेरीज करून घ्यायची, ती 1370 येते. आणि मग वरचा जो फॉर्म्युला आपण बघितला होता त्याच पद्धतीने तुम्हाला 1370 डिवायडेड बाय 16 जे काही एन आलेला आहे, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये मांडणी करायची आणि तुमचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. आणि मग हे खंडित पदमालेमध्ये तुमचं उत्तर येईल. तर ह्या पायऱ्या तुम्हाला तुमच्या माहिती करता आहेत. तुम्हाला इथे जर समजलं असेल, महत्वाची ही स्लाइड आहे, ह्या स्लाइड कडे लक्ष द्या. तर या ठिकाणी पहिली स्टेप काय केली, असं टेबलच्या साहाय्याने मांडणी करा. जरी तुम्ही टेबलच्या साहाय्याने नाही मांडणी केली तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु उत्तर तुमचं आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळालं पाहिजे व्यवस्थित, त्यासाठी तुम्ही अशी मांडणी केली पाहिजे. मांडणी केल्यानंतर तुम्ही एक्स आणि एफ याचा गुणाकार करायचा. एफ कशाला म्हणायचं, कामगाराची किंवा विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे वारंवारता, आणि एक्स कशाला म्हणायचं, जे काही मार्क्स किंवा वेतन जे काही घटक आहेत त्याला आपण एक्स म्हटलेलं आहे. एक्स एफ एक्स याचा गुणाकार केल्यानंतर त्याची बेरीज, कामगाराच्या संख्येची पण बेरीज, आणि ते आपल्या फॉर्म्युल्यामध्ये सूत्रामध्ये मांडणी करणे, सूत्राच्या सहाय्याने भागाकार करणे. एवढ्या स्टेप तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. तुम्ही ह्या स्टेप लिहून घेऊ शकता किंवा मग एक आठवणीत ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला खंडित पद्मालेमध्ये, खंडित पद्माला जेव्हा असेल त्यावेळेला मीन, अर्थमॅटिक मीन गणितीय मध्ये आपल्याला काढायचा आहे, गणितीय मध्ये आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला समजलंय का, हे म्हणजे कसा काढला जाईल. आता तुम्हाला जर एखादी आकडेवारी दिली तर तुम्ही काढू शकता का? हो. ठीक आहे. एवढी सोपी गोष्ट आहे, सोपं आहे. मीन काढणं जास्त काही अवघड नाही. तिची दुसरी एक पद्धत आहे ती आपण शिकणार आहोत, पण अगोदर ही तर पद्धत तुम्हाला व्यवस्थितपणे आली पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला मीन काढायचं आहे एक्झाम मध्ये, परीक्षेत वगैरे कुठेही असेल, तेव्हा कोणत्याही पद्धतीने तुम्ही काढू शकता. असं काही नाही त्या पद्धतीने काढावं का ह्या पद्धतीने, पण ही पद्धत सोपी आहे. तुम्ही या पद्धतीने प्रत्यक्ष पद्धतीनं तात्काळ काढू शकता. आता तिसरं जे आहे, आपण तिसरं पाहिलं होतं बघा, सतत पद्माला. तर या ठिकाणी हेडिंग दिलं आहे वर्गांतर पद्धतीमध्ये भूमितीय मध्ये काढणे, भूमिती किंवा गणितीय मध्ये काढणे. वर्गांतर पद्धतीमध्ये म्हणजे काय, तर सतत पद्मालेमध्ये भूमितीय किंवा गणितीय मध्ये काढणे. तर त्याच्या काही ह्या स्टेप आहेत. अगोदर काय करणार तुम्ही, वर्गांतर पद्धतीत जे काही आकडेवारी तुम्ही गोळा केलेली आहे, आकडेवारी वर्गांतरामध्ये असते. कशी असते, 10 ते 20 च्या दरम्यान किती विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत, 10 ते 20च्या दरम्यान. समजा 20 विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 10 ते 20च्या दरम्यान आहेत, 20 ते 30 दरम्यान असणारे विद्यार्थी किती आहेत, मग 10 असतील, 15 असतील, अशा प्रकारे मांडणी केलेली असते. आणि मग पहिली पायरी काय असेल, तर प्रथम वर्गांतरांचा मध्यबिंदू तुम्हाला काढावा लागेल. मध्यबिंदू कसा काढायचा, या 10 ते 20 दरम्यानचा मध्यबिंदू कोणी सांगू शकतं का मला? सोपं आहे, तुम्हाला कल्पना येईलच. 10 ते 20 दरम्यानचा मध्यबिंदू कोणता आहे? सर 15. हा, करेक्ट. तर हे अशा प्रकारे तुम्हाला मध्यबिंदू एम काढावा लागेल. त्याला आपण एम नाव देऊया. प्रत्येक वर्गांतरांच्या मध्यबिंदूला त्याच्या संबंधित वारंवारतेने गुणावं, त्याची बेरीज करून
सिग्मा एफ एफ ची किंमत काढा. फक्त या ठिकाणी बदल काय होईल की एम ची किंमत तुम्हाला काढावी लागते, बाकी फॉर्म्युला तोच आहे. आणि त्या ठिकाणी जसं तुम्ही एफ एक्स चा गुणाकार केला होता तसं इथं एफ एम चा गुणाकार करायचा आहे आणि नंतर त्याची बेरीज करून सिग्मा एफ एम ची किंमत तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर सिग्मा एफ एम या किमतीला चलाच्या एकूण संख्येने म्हणजेच एन ने भागाकार करायचा आहे, भागायचा आहे. येणारे उत्तर गणितीय किंवा सरासरी येते. गणितीयमध्ये काढण्यासाठी पुढील सूत्र वापरा. हे बघा, हे सूत्र आहे अर्थमॅटिक मीन इज इक्वल टू सिग्मा एफ एक्स डिवायडेड बाय एन. याला तुम्ही असंही वाचू शकता. काही ठिकाणी बघा इथं एक्स दिलेलं आहे आणि त्यावरती असं वरती रेष मारलेली असेल त्याला आपण एक्स बार असं म्हणायचं. एक्स बार इज इक्वल टू सिग्मा एफ एक्स डिवायडेड बाय एन असं इंग्लिश मध्ये तुम्ही वाचू शकता, किंवा भूमितीमध्ये किंवा गणितीमध्ये इज इक्वल टू समेशन किंवा सिग्मा एफ एक्स भागिले एन असं. फक्त तुम्हाला एफ एक्स काय आहे आणि एन काय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर एफ एक्स च्या ऐवजी इथं एफ एन करायचं बघा. इथे स्पेलिंग थोडंसं चुकलं. एफ एम करा, सिग्मा एफ एम डिवायडेड बाय एन. पुढच्या स्लाइड मध्ये आपण काढून दाखवलेलं आहे बरं का. हे पहा, या ठिकाणी आपण सर्व मांडणी केली आहे. 0 ते 10 दरम्यान 2 विद्यार्थी आहेत. 0 ते 10 दरम्यान मार्क्स असणारे 2 विद्यार्थी आपल्या सेकंडरीच्या वर्गात आहेत. 10 ते 20 च्या दरम्यान मार्क्स असणारे 4 विद्यार्थी आहेत. 20 ते 30 च्या, ठीक आहे. अशा प्रकारचे मार्क्स आणि विद्यार्थी संख्या इथे दिलेली आहे. तुम्हाला इथे काय करायचंय, सेम टेबलची मांडणी करा. आकडेवारी अशी दिली असेल तरी त्याचा एक टेबल तयार करून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं होईल आणि तुम्ही त्याच ठिकाणी गणितीय प्रक्रिया करू शकता. नंतर प्रत्येकाचा मध्यबिंदू काढायचा आहे. मध्यबिंदू काढण्यासाठी एक छोटा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. इथं तुम्हाला समजेल 0 ते 10 च्या दरम्यान काय तुम्हाला बरोबर 5 आहे असं समजेल, परंतु काही ठिकाणी नाही समजलं तर तुम्हाला काय करायचं, 10 आणि 20 म्हणजे दोन्ही संख्येची कमाल मर्यादा, त्याला आपण जी काही 0 आहे त्याला आपण किमान मर्यादा म्हणत असतो आणि 10 जे आहे त्याला आपण कमाल मर्यादा असं म्हणत असतो. वर्गांतराची कमाल मर्यादा आणि किमान मर्यादा, वर्गांतराची कमाल आणि किमान मर्यादा हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. असेच काही आणखी काही शब्द आहेत, त्याचं पण आपल्याला माहिती करून घ्यायची. या ठिकाणी पण सेम आहे. 10 ते 20 आणि 10 ची जर तुम्ही बेरीज केली आणि त्याला जर 2 ने भागले, 2 संख्येत म्हणून 2 ने भागले तर किती येणार आहे, 15. बरोबर, इथं मध्यबिंदू काय आला, 15. कधी कधी दशांशामध्ये येतो, त्यामुळं त्यावेळेला तुम्हाला समजायला सोपं जावं यासाठी म्हणजे तुम्ही दोन्हीची बेरीज करून त्यांना दोन्ही भाग देऊ शकता. तर ही जी पायरी आहे ही या ठिकाणी सांगितलेली नाहीये, परंतु तुम्ही तुमच्या माहिती करता ठेवा की मध्यबिंदू कसा काढायचा आहे. मध्यबिंदू तुम्ही असा डायरेक्ट जरी काढला तर चालेल, किंवा असं जरी सांगितलं एक्झाम मध्ये, जर तुम्ही एक स्टेप वाढवण्याकरता तुम्हाला मार्क्स म्हणजे ठीक आहे. आता तर या वेळेला तर एक्झाम तुमच्या सगळ्या 25 मार्काचे क्वेश्चन्स आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत, पण जेव्हा तुमची जर थेरॉटिकल एक्झाम झाली तर त्यावेळेला तुम्ही स्टेप वाढवण्यासाठी आणि व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्ही असं मांडू शकता. मध्यबिंदू तुम्ही कसा काढलाय, 10 ते 20 याची बेरीज केली 10 आणि 20 ची, ती आली 30 आणि 30 डिवायडेड बाय 2 संख्याचं तुम्ही सरासरी काढून मध्यबिंदू काढलेला आहे असं तुम्ही सांगू शकतात. मध्यबिंदू 15 येतो. अशा प्रकारे तुम्ही मध्यबिंदू सर्व संख्यांचे काढून घ्यायचे आहेत. आणि एन इज इक्वल टू, एन म्हणजे काय, तर विद्यार्थ्याची जी काही संख्या आहे, स्टुडंट संख्या असेल किंवा जे काही कामगाराची संख्या असेल, कोणती संख्या असेल ती संख्या तुम्हाला एन इज इक्वल टू 13, 30 या ठिकाणी आहे, याची बेरीज करा 30च येईल, ठीक आहे. आणि नंतर काय करायचंय, जे काही मध्यबिंदू आणि विद्यार्थी संख्या म्हणजे एफ आणि एम याचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी एक्स झालंय बरं का, तुम्ही थोडं चूक सुधारून घ्या. इथे एम करा, तर मग 5 2 10 बघा, 15 चौक 60 या ठिकाणी गुणाकार केलेला दिसतोय. आणि मग पुढे बरोबर तीच स्टेप, जे काही तुमचा फॉर्म्युला आहे, सूत्र आहे, सिग्मा एफ एम म्हणा इथे, कारण तुम्हाला समजण्यासाठी दोन्ही फॉर्म्युले सेम झाले तर तुम्ही कन्फ्युज व्हाल. सिग्मा एफ एम या ठिकाणी तुम्ही काय काढलंय, सिग्मा एफ एम 950 आलेलं आहे, तर 950 या ठिकाणी लिहिलं. आणि एन इज इक्वल टू 30 किंवा सिग्मा एफ
समेशन एफ म्हणजे एफ ची बेरीज किती आली, एन ही 30 आलेली आहे. मग 950 डिवायडेड बाय 30, मग त्याचं उत्तर तुम्ही काढून पहा, 31.67 येतं. त्यात दोन्हीचा भागाकार. आणि सांख्यिकीसाठी तुम्ही बरोबर म्हणजे कॅल्क्युलेटर तुम्ही वापरू शकता, परीक्षेमध्ये पण वापरू शकता, अलाउड असतं. ठीक आहे. आणि मग हे सूत्रामध्ये काय हे तुम्हाला सांगितले, एफ ने एम ला गुणून येणाऱ्या संख्येची बेरीज सिग्मा एफ एम म्हणजे, आणि एकूण वारंवारतेची बेरीज. असं तुम्हाला जेव्हा वर्गांतर किंवा सतत पदमाला असेल तेव्हा या फॉर्म्युल्याचा वापर करून मीन, अर्थमॅटिक मीन गणितीय मध्ये काढायचा आहे. तर या सरळ पद्धतीच्या सहाय्याने तुम्हाला समजलंय का बघा, तुम्ही यामध्ये काय केलंय, ह्या स्टेप तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. तर या स्टेप तुम्हाला लक्षात आल्यात का, सतत पद्मालेमध्ये नेमकं कशा पद्धतीनं मीन काढलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण जे आहे ना, या स्लाइड वरती काय केलंय, तिन्हीचे फॉर्म्युले दिले. साधी आकडेवारी पद्धतीमध्ये काय करायचंय, सिग्मा एक्स डिवायडेड बाय एन, मग इथं एफ वाढेल आणि इथं एम. तर तिन्ही ठिकाणी काय बदल झालेला आहे हे तुमच्या लक्षात आला पाहिजे. आणि तिन्ही बदलचे हे 3 फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युले सारखेच आहेत, त्यामध्ये जास्त काही बदल नाही. तुम्हाला हे फॉर्म्युले जोपर्यंत लक्षात नसतील तर हे पूर्णतः जे काही माध्य तुम्हाला काढायचंय जमणार नाही. त्यामुळे हे फॉर्म्युले तुम्हाला पाठच असावेत, आणि या फॉर्म्युलेच्या सहाय्याने तुम्ही गणितीयमध्ये काढू शकतात. ठीक आहे. आता तुम्हाला या पद्धतीमध्ये मध्य काढण्यास काही प्रॉब्लेम आहे का, एकदा तुम्ही पहा. तुम्हाला काही अडचण वाटते का कोणत्या पद्धतीमध्ये, कसा काढायचा? समजले तुम्हाला? सौरभ, तुम्हाला माहित झालं की कसं काढायचं? हो सर, समजलं. हा, तर हे सोपी पद्धत आहे. तर या साध्या पद्धतीमध्ये किंवा प्रत्यक्ष पद्धतीमध्ये अशा प्रकारे तुम्हाला मीन काढायचा आहे. तुम्ही परीक्षेमध्ये तुमच्या आवडीनुसार पद्धत वापरू शकतात. दुसरी एक पद्धत आपण शिकणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, आपण पुढे जायचं. पवन, तुम्हाला समजले का? मुंजाजी सर, हा बोला. आपली ऑब्जेक्टिव्ह टाइप एक्झाम होणार आहे ना? हो हो. हा, तर मग त्यांना असं स्टेप बाय स्टेप थोडंच विचारणार. नाही, स्टेप बाय स्टेप नाही, तुम्हाला डायरेक्ट आकडेवारी दिली जाईल. मीनचं उत्तर मीन खालील कोणता असेल हे तुम्हाला बाकी रफ पेपरवर सोडून तुम्हाला हे करावं लागेल. ठीक आहे. आणि नाहीतर मग एखादी व्याख्या दिली जाईल आणि म्हणजे किंवा मग मीन म्हणजे काय असं विचारलं जाईल, आणि तिथं मग खाली असेल की मीन म्हणजे सरासरी होय, असं तसं ऑप्शन असतील. अशी परीक्षा असेल तुमची. हा, तेच म्हणजे सर ऑब्जेक्टिव्ह होणार आहे ना आपली एक्झाम. हो हो, ऑब्जेक्टिव्ह होईल. पवन आपल्याच वर्गात आहेत ना? सौरभ, पवन घाटे आपल्या वर्गात आहेत का? लेफ्ट झाले बहुतेक. हो हो, पण आपल्या वर्गातच आहेत ना? नाही सर, नाही, माहित नाही, मला इकॉनॉमिक्स माहित नाही. असतील. ठीक आहे, चालेल. ते लेफ्ट झाले, त्यांना विचारलं तर ते मला वाटतं त्यांना वाटलं असेल. ठीक आहे, चालेल. ते तुम्हाला समजलंय ना दोघांना, सगळ्यांना, चौघ जे आहात तुम्ही, तुम्हाला अभिषेक? हो सर. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आणि उद्याच्या लेक्चर मध्ये ह्याची दुसरी एक पद्धत आहे. आजच जर आपण हे फॉर्म्युले, तुमच्या आजचं जे काय आहे, आज तुम्ही हे फॉर्म्युले पाठ करणे, आणि या फॉर्म्युलेच्या सहाय्याने एखादं काही आकडेवारी शोधून, पुस्तकातली बघून, कुठलीही बघून, किंवा स्वतः मनाने तुम्ही आकडेवारी घ्या आणि मीन काढण्याचा प्रयत्न करा. सर, पीपीटी ग्रुपला सेंड करा ना. ठीक आहे, मी करतो, पीपीटी करतो. तर आपल्याला पुढचं जे आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला गुण आणि दोष बघायचे आहे. भूमितीय माध्यचे किंवा गणितीय माध्यचे गुण. तर पहिला जो आहे गुण आणि दोष आपल्या सिलेबसला आहे, सोपी पद्धत आहे ही जी काय आहे. पहिला जो गुण आहे याचा आहे, सोपी पद्धत आहे गणितीय माध्य काढण्याची, सरासरी काढण्याची एक अत्यंत सोपी पद्धत आहे. तसेच ती समजण्याची देखील सोपी आहे. आता तुम्ही बघितलंच आहे की किती लवकर तुम्हाला हे समजले. त्यानंतर दुसरा जो आहे
याचा गुण सर्व चलांच्या किमतीवर आधारित असते. ही सरासरी पद्धती काय बघा, सर्व चलांच्या आपण किमतीवर आधारलेली असते. काय केलंय आपण, सगळ्यांची बेरीज केली आणि त्याला त्याच संख्येने भागलं आहे, त्यामुळे ती सर्व चलांच्या किमतीवर आधारित असते, त्यामुळे ती प्रातिनिधिक किंमत असते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरं जे आहे सुस्पष्ट व्याख्या. गणितामध्ये मध्याची सुस्पष्ट व्याख्या केलेली आहे, त्यावरून गणिती सूत्र तयार करून सरासरी काढता येते. कोणत्याही व्यक्तीने या सूत्रावरून सरासरी काढल्यास त्याचे उत्तर सारखेच येते. आता बघा, तुम्ही कुणीही जरी त्या पद्धतीनं सेम आकडेवारी तीच असली तर कुणीही काढलं तर उत्तर एकच येणार ना, उत्तर वेगळं थोडंच येऊ शकत नाही. तर तिसरं जे आहे सुस्पष्ट व्याख्या, हे गुण तुम्हाला लगेच लक्षात येतील, कारण आपण जे शिकलो समजणं सोपं आहे, सर्व चलांच्या किमतीवर आधारित असतं, सुस्पष्ट व्याख्या आहे, आणि चौथं जे आहे पुढील गणिती प्रक्रिया करण्यास सुलभ. तर गणिती मध्ये जे आहे सुस्पष्ट अशी व्याख्या व सूत्रावर आधारित असल्यामुळे येणाऱ्या सरासरीच्या उत्तरावरून पुढील गणिते करता येतात. उदाहरणार्थ गणिती मध्यावरून सरासरी विचलन, प्रमाण विचलन, सहसंबंध वगैरे काढता येतात. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण गणिती मध्यावरून सरासरी विचलन कसं काढायचं, प्रमाण विचलन कसं काढायचं हे आपण शिकणार आहोत. तर ते काढण्यासाठी ही प्रक्रिया सुलभ आहे. आणि पाचवं जे आहे खरेपणा, वास्तवता. गणिती मध्याचे केव्हाही परीक्षण केल्यास त्याचे उत्तर सारखेच येते, त्यामुळे त्यात वास्तवता अथवा खरेपणा आढळून येतो. आणि सहावं जे आहे गणिती मध्ये मध्यवर्ती मूल्य दर्शवते. गणितीमध्ये सरासरी ही आकडेवारीच्या गटातील मध्यवर्ती किंमत असते, तिच्या वरच्या व खालच्या आकडेवारीच्या मध्यभागी पडलेली किंमत असते. वरच्या व खालच्या किंमती समतोल साधत असते. तर सातवं जे आहे गणितीमध्ये सरासरी गणित करून काढलेली किंमत असते. आता हे बघा, हे सगळे जे काही गुण पाहिले आहेत, हे आपण जे काढतोय गणितीमध्ये त्यामध्ये आपल्याला हे गुण दिसून येतात. तर गणितीमध्ये मध्ये काय असतो, सरासरी गणित करून काढलेली किंमत असते. बरोबर, आपण सरासरी गणित करूनच तिची किंमत काढत असतो. गणितीमध्ये मध्यवर्ती मूल्य दर्शवतात. इथं पहा, प्रत्येक ठिकाणी जे काही आपलं उत्तर आलेलं आहे ते मध्यभागी असेल. 60, हे बघा 60 कुठे, 40, 50, 60, 70, 80, 60 कुठे मध्यभागी आहे. तर हे गुण तुमच्या लक्षात ठेवायचे. तर तुम्हाला मीन काय असतो हे जर लक्षात आलं तर गुण 2-3 गुण सहज लक्षात राहतील. 5चे 5 तुम्हाला पाठ करावे लागतील, पुन्हा पुन्हा वाचावे लागतील, पण किमान 3-4 तर गुण तुम्हाला सहज लक्षात येतील. आता जसे आपण गुण पाहिले तसे दोष पाहूयात. त्याआधी आणखी काही गुण आहेत, तर ठीक आहे, तुम्ही 2-4 जरी लक्षात ठेवले तरी पुरेसं आहे. समजण्यास सोपेच आहे, काढण्यास सोपे आहे, निश्चित आहे, विश्वसनीयता आहे, सर्व संख्यावर आधारित आहे, पुढील गणिती क्रिया करता येतात, सगळे त्याचे काय आहेत, गुण आहेत. गणिती मध्यापासून काढलेल्या विचलनाची बेरीज शून्य असते. हे पुढं पुढं तुम्ही शिकणार आहात, पण जे काही आतापर्यंत शिकलो त्यावरती हे 5-6 तुमच्या लक्षात येतील. पुन्हा माध्य काढताना माहिती ही विशिष्ट चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावलीच पाहिजे असे नाही. याउलट मध्य व बहुलक काढताना मात्र याची माहिती विशिष्ट क्रमाने लावावी लागते. आता माध्य काढताना आपण चढत्या उतरत्या क्रमाने लिहा असं आपण सांगितलंय, परंतु नाही जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, काही समस्या येत नाही, ते बरोबर उत्तर तेच येतं. मध्याच्या उत्तर निश्चित अशा गणितीय सूत्रावर आधारित असल्यामुळे त्याची पडताळणी करता येते, आणि गणित मध्याचे सूत्र क्लिष्ट नसल्यामुळे मोजमाप सहज करता येते. अशा प्रकारचे काही गुण गणितीय मध्याचे आहेत. तर तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणते गणितीय मध्याचे गुण आहेत, आणि एखादा गुण नसेल ते तुमचं उत्तर असू शकतं. अशा प्रकारे गणितीय मध्याचे गुण त्या स्लाइड वरती आहेत, किंवा एक पुस्तकही तुम्हाला पाठवून देतो, जेणेकरून त्या पुस्तकामधूनही गुण तुम्ही काही लिहून घेऊ शकता. दोष, दोषामध्ये काही वेळा गणितीय मध्ये मूळ आकडेवारीत आढळत नाही. आता काही वेळा काय होतं, 34.5, 36.3 असं येतं, म्हणजे ही मूळ आकडेवारीमध्ये आढळत नाही. आपण पाहतो आता 60 हे त्या आकडेवारीमध्ये दिसतंय, परंतु आता इथं 31.67 आलंय, इथं कुठं आहे 31.67 नाही. तर हा त्याचा दोष आपण म्हणू शकतो. काय, ज्या आकड्यावरून आपण गणितीय माध्य काढलेले असते त्या मूळ आकडेवारीत काही वेळा गणितीय माध्य आढळत नाही. उदाहरणार्थ 4, 6, 11 या संख्याचा गणित माध्य येतो, परंतु
7 ही संख्या दिलेल्या 4, 6, 11 या आकडेवारीत आढळत नाही. बरोबर आहे. अशा प्रकारे होत असतं. आपणही जे काही 2-3 उदाहरणं पाहिली आहेत त्यामध्ये दिसून येतं. काही वेळा काय होतं, गणितीय मध्ये विचित्र व अशक्य वाढतो. काही वेळेला काय होतं, एखादी संख्या जर मोठी आली, आता 4, 6 आणि एखादी संख्या आहे 200, त्यामध्ये काय होतो, गणितीय मध्ये वाढलेला किंवा विचित्र अशक्य वाटतो. उदाहरणार्थ समजा 2 भाऊ आहेत, त्यापैकी एका भावाला 2 मुले आहेत, दुसऱ्या भावाला 3 मुले आहेत. तर या 2 भावाच्या मुलाचा गणितीय मध्ये म्हणजे सरासरी हा असा येतो 2.5 मुले. हा मुलांचा गणित मध्ये विचित्र अशक्य वाटतो. ठीक आहे, पण 2.5 येतो ते मान्य बरोबरच असतो, परंतु आपल्याला ते विचित्र वाटतं 2.5 मुले कसं काय व्हावा. ठीक आहे, सरासरी 2.5 मुले असं आपण कसं म्हणू शकतो त्यावेळेस. तसं तर काही वेळा गणितीय मध्ये विचित्र व अशक्य वाढलेला दिसतो. तिसरं जे आहे, गणितीय मध्ये पूर्णांकात नसेल तर काही प्रसंगी निष्कर्ष अडचणीचे ठरतात. उदाहरणार्थ टोपली सरासरी 10.5 अंडी आहेत, येथे गणितीय मध्ये 10.5 आहे. या संख्येने अंडी मोजणे शक्य नाही, कारण अंडे कधीच अर्ध अंड आपण मोजू शकत नाही. अंड अर्ध केलं तर काय त्याचा परिणाम काय होईल आपल्याला माहिती. त्यामुळे गणितीय मध्ये काय, तर पूर्णांकात नसेल तर काही प्रसंगी निष्कर्ष अडचणीचे ठरतात. आता हे गणितीय मध्ये आपण का काढतो, की आपल्या आकडेवारीचा निष्कर्ष निघावा म्हणून. आणि त्यावेळेला जर अशी काही त्या गणितीय मध्ये तर बरोबर सांगेल, पण त्यावेळेला असे काही अडचणी उत्पन्न होतात, तेच त्याचे दोष आहेत. तर गणितीय माध्यमावर मोठ्या अंकाचा प्रभाव पडतो. मालिकेत काही पदे लहान असतील व एखादा अंक एकदम मोठा असेल तर गणितीय मध्ये मोठ्या अंकाकडे ओढला जातो. तर आपण बघितलं की 4, 6 आणि 200 जर असलं तर काय होईल, गणितीय मध्ये 200 कडे ओढला जाईल, आणि 4, 6 हे खूपच छोटे आकडे आहेत. तर असे काही दोष आपल्याला दिसून येतात, आणि ते दोष पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. गणितीय मध्ये निरीक्षणावरून काढता येत नाही. गणितीय मध्ये निरीक्षणावरून काढता येतो का नाही, तर गणितीय प्रक्रियाच करावी लागते. गणितीय मध्ये केवळ अवलोकनाच्या आधारावर काढता येत नाही, त्यासाठी संपूर्ण गणितीय प्रक्रियेतून जावे लागते. आणि 8वं जे आहे, माध्ये सरासरी हे सर्व अवलोकनावर आधारित असले तरी अवलोकनातील मोठे मूल्य किंवा लहान मूल्य याचा माध्यमावर परिणाम होत असतो. ठीक आहे, हे तर आपण पाहतोय की अवलोकन वरती आधारित हे सगळ्या आकडेवारीवर अवलंबून असलं तरी मोठ्या आकडेवारीचा किंवा जी काही आकडेवारी आहे त्यातील मोठ्या संख्येचा, मोठ्या मूल्यांचा किंवा लहान मूल्यांचा माध्यावर परिणाम होत असतो. माध्य हे केंद्रीय प्रवृत्ती मोजण्याचे योग्य मापक नाही, कारण ते विशिष्ट गुणधर्माचे विवेचन करते, म्हणजे माध्याच्या जवळ असणाऱ्या संख्येचे विवेचन करते. अशा प्रकारे हे माध्याचे काही दोष आहेत, हे पण दोषच या ठिकाणी दाखवलेले दिसत आहे. टोकाच्या अथवा दूरच्या किमतीवर आधारित, गणितीमध्ये मर्यादा नसलेल्या वर्गासाठी योग्य नाही, आणि गणितीमध्ये सरासरी मध्यवर्ती प्रवृत्तीचे चांगले मापक नव्हे, जे आपण शेवटचं पाहिलं. गणितीमध्ये सरासरीच्या किमती आकडेवारीच्या गटात जास्त वेळा पडलेल्या असतात, त्याचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे ते मध्यवर्ती प्रवृत्ती मोजण्याचे अचूक साधन नाही. तर अशा प्रकारे हे गणितीय मध्ये गुण आणि दोष 5, जरी तुमचा पेपर थेरॉटिकल असता तरी जर तुम्हाला असा प्रश्न आला असता गणितीय मध्ये गुण दोष लिहा, तर तुम्हाला हे 10 मार्काला प्रश्न आला असता तरी तुम्ही 5-5 जरी लिहिले असते तरी तुम्हाला चांगले मार्क्स किंवा पैकीचे पैकी मार्क्स पडत असतात. त्यामुळे किमान 5-6 गुण आणि 5-6 दोष तुमच्या लक्षात असावेत माध्याचे. ठीक आहे, तर आज अर्थमॅटिक मीन हा जो भाग आहे यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही सर. याचे गुण दोष तुम्ही परत एकदा वाचून घ्या, किंवा तुम्ही जे काही मीन याची व्याख्या किंवा मीन काय असतो यावरून किंवा मीन कसा काढतो त्यावरून तुम्हाला ह्याचे काही गुण दोष तुमच्या लक्षात यायला हवेत. साधा आहे, आकडेवारीच्या सहाय्याने काढता येतो वगैरे, किंवा अशा काही गुण आणि काही दोष तुमच्या लक्षात यावेत, हा उद्देश त्याचा आहे. तोटे पण समजण्यास सोपा आहे, काढण्यास सोपा आहे, निश्चितता आहे, विश्वसनीयता आहे, हे गुण तुमच्या लगेच लक्षात आले पाहिजेत. एक एक वाक्य तुम्ही जर लक्षात ठेवलं तर सोपा, काढण्यास सोपा, समजण्यास सोपा, निश्चितता आहे, विश्वसनीयता आहे, सर्व संख्यावर आधारित असतो, काही गणितीय प्रक्रिया ज्या काही पुढे तुम्ही शिकणार आहात गणितीमध्ये काय तर त्या गणितीय प्रक्रिया करण्यास सुलभ आहे, आणि आणखी काही गुण आहेत. तसं ते गुण तुम्ही 4-5 लक्षात ठेवणे आणि दोष पण तेवढेच लक्षात ठेवावेत. पुढं आपण काय ना मध्यमा बघणार आहोत,
पण त्या अगोदर आपण दुसऱ्या पद्धतीने पण मीन पाहणार आहोत. पण मला असं वाटतं की आजच आपण जर सगळ्या पद्धतीने बघितलं तर तेही तुम्हाला लक्षात येणार नाही. तर उद्या आपण परत गणिती माध्यम बघणार आहोत. फक्त ती पद्धत वेगळी असेल. तिला आपण लघु पद्धती किंवा शॉर्टकट मेथड म्हणत असतो. तर हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात ठेवायचे. परत तुम्हाला दुसरे 3 फॉर्म्युले अशाच पद्धतीने अर्थमॅटिक मीन काढण्याचे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये देणार आहोत. तर ते पण तुम्ही लक्षात ठेवावेत. दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला मीन काढता आला पाहिजे. ठीक आहे. नुसता मीन जर काढायचा असेल तर ही पद्धत तुम्ही कुठेही वापरू शकता. परंतु ती मेथड आपल्याला यासाठी शिकायची काय, पुढच्या काही गणितीय प्रक्रिया त्या पद्धतीवर अवलंबून असतात. पुढं जे बघू आपण ते बघू मध्यका. मध्यका काय असते हे अगोदर आपण समजून घेऊया. मध्यमा ही आकडेवारीच्या गटातील मध्यभागी पडलेली किंमत होय. तुम्ही या अगोदर कुणी स्टॅट शिकलात का? तुम्हाला स्टॅट होतं का कुठं 12वीला कधी? 10th ला होतं सर, 10th ला. 12वीला होतं. हेच होतं का सेम? हो. सर तर तुम्हाला 12 ला होतं सर इकॉनॉमिक्स मध्ये. अच्छा. हा, मग तुम्हाला 10वीचं असंच होतं का हे मला काय माहित नाही, पण 12वीला सेम असंच असेल. हो सर 12वीला असंच होतं. हो सर, 10वी आणि 12वीला पण सेमच आहे. बरं. तर ठीक आहे. तुम्हाला ते लवकर लक्षात येईल जर तू मध्यगा काय आहे, बहुलक काय आहे. पहिल्या चॅप्टर तर फास्ट लक्षात येईल. दुसऱ्या चॅप्टर मध्ये काही थोड्याफार अडचणी येऊ शकतात. पहिलं चॅप्टर सोपंच आहे, कारण हे 10वीला पण बेसिक स्टॅट असल्यामुळं 10वीला पण होतं आणि 12वीला पण होतं, आणि तेच आपल्याला दुसऱ्या चॅप्टर मध्ये सर्व शिकायचं आहे. 10वीला आणि 12वीला मला वाटतं दोन्ही पद्धतीमध्ये शॉर्टकट मेथड आणि म्हणजे फक्त हेच फॉर्म्युले वापरले असतील जे आपण आता शिकलो. दुसरे फॉर्म्युले तुम्हाला सांगितले नसतील का? सांगितले होते ते पण. नाही सर त्याला हेच डेव्हिएशन बोल. हेच आहेत. मध्यमा आणि मध्य काढायचे दोन्ही पण हेच आहेत. बरोबर. हा, तर आपल्याला दुसऱ्या एका प्रकाराने शिकायचंय. कारण काय, पुढं जेव्हा आपण स्टँडर्ड डिव्हिएशन वगैरे काढू त्यावेळेला त्या पद्धतीचा वापर करावा लागतो मीन काढण्यासाठी. आपण मध्यकाबाबत थोडक्यात चर्चा करू आजच्या लेक्चर मध्ये. मध्यमा ही आकडेवारीच्या गटातील मध्यभागी पडलेली किंमत होय. ही त्याची व्याख्या. मध्यभागी पडलेली किंमत म्हणजे मध्यका. असं आपण छोटीशी व्याख्या लक्षात ठेवायची. मध्यभागी पडलेली किंमत, आकडेवारीच्या गटातील मध्यभागी पडलेली किंमत म्हणजे मध्यका होय. जेव्हा गटाची आकडेवारी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यास मध्यमा सरासरी त्या आकडेवारीच्या समान 2 भागात विभाजन करते. मध्यमा सरासरी अशा रीतीने स्थापित केली जाते की एका भागात आकडेवारी मध्यमापेक्षा लहान असते तर दुसऱ्या भागातील आकडेवारी मध्यमापेक्षा मोठी असते. दुसऱ्या शब्दात आकडेवारीच्या गटातील निम्मी आकडेवारी मध्यमापेक्षा लहान व निम्मी आकडेवारी मध्यमापेक्षा मोठी असते. तर अशा फक्त तुम्हाला ही डेफिनेशन, मध्यका म्हणजे काय, तर मध्यभागी येणारा आकडा. म्हणजे या ठिकाणी पाहतो की 40, 50, 60, 70, 80 या ठिकाणी मध्यका काय आहे. तर आपल्याला अगोदर हे पाहावं लागेल की मध्यभागी कोणती संख्या आलेली आहे. 5 संख्या आहेत, तर मग त्याचा एक छोटा फॉर्म्युला आहे. हे पहा, या ठिकाणी n+1 डिवाइडेड बाय 10. n आपण अवलोकनाची संख्या, आपण n म्हणजे काय, तर अवलोकनाची संख्या असं गृहीत धरलं होतं. n किती आहेत? 5. विद्यार्थी किती? तर 5 आहेत. मग 5 + 1 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 6 = 6 डिवाइडेड बाय 2 म्हणजे = किती? 3. मग 3 नंबरची संख्या ही मध्यमा असेल. हे अतिशय साध्या पद्धतीने मध्यका काढण्याचा नियम आहे, फॉर्म्युला आहे. मग अशा रीतीने काय, तर मध्यमा ही आकडेवारीतील मधली किंवा मध्यभागी पडणारी किंमत होय. ती आकडेवारीच्या गटाला बरोबर 2 भागात विभागते. तर मध्यमा म्हणजे काय, तर मधली संख्या, आकडेवारीच्या गटातील मध्यभागी पडलेली किंमत किंवा मधली संख्या. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण काय करू,
या आतापर्यंत जे शिकलो आपण यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का?